कसे वावणे ना कुणास कळले रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. ही गोष्ट आहे नात्यांची. ही गोष्ट आहे एका वडील आणि मुलीमधल्या मतभेदातून निर्माण झालेल्या संघर्षाची. ही गोष्ट एका माणसाच्या दोन परिवारांमुळे गुंतागुंतीची झालेली आहे. आता बघायचं हे आहे की यामध्ये विजय कोणाचा होतो, सत्याचा की नातेसंबंधांचा. घड्याळ कुठे ठेवलं मी? गायत्री, गायत्री, अगं माझं गायत्री कुठे आहेस तू? हे घ्या तुमचं घड्याळ. खाली हॉलमध्येच विसरून आलात. थँक्स अगं. तुला कसं माहित मी घड्याळ शोधत होतो? तुम्ही कधी मला काय शोधायला लावाल मला सगळं माहितीये. आता इतक्या वर्षानंतर इतकं तर ओळखलंच आहे मी तुम्हाला. आणि हे तुझं कर्तव्य पण आहे. आणि तुमचं कर्तव्य म्हणजे तुम्ही पुन्हा काहीतरी विसरता आहात. अगं नाही, मला चांगलीच लक्षात आहे आपली अॅनिव्हर्सरी. गायत्री, मला वाटतं बघ यावेळी आपण दोघांनीच फक्त बाहेर जायचं. नो बच्चा पार्टी. हा, आपल्याला एकत्र असं बाहेर जाऊन खूप वर्ष झाली. काय हो, काय झालं? मला इतकं खुश करताय? कुठलं वेगळं काम तर नाही ना काढून घ्यायचं? हाच प्रॉब्लेम आहे तुझा. सगळ्या गोष्टींवर संशय घेतेस तू माझे. तुम्ही रिझन्स पण तर अहो खूप दिली आहेत मला. गायत्री, आपण या गोष्टीला विसरू शकतो. जर मी तुला हे वचन दिलं की आजच्या नंतर मी तुला कधी तक्रार करण्याची संधी देणार नाही तर प्लीज. तुमची इच्छा आहे की मी तुमच्यावर विश्वास ठेवू परत एकदा? गायत्री, एकदा फक्त प्लीज. चला ठीक आहे. चला मग नाश्ता करायला. खाली सगळे वाट बघत असतील. चल जाऊया. सर्व झालं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दे तिला. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग कृतिका. कशी दिसते मी? मस्त. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग बाळा. गुड मॉर्निंग. धनेश नाही आला? चल 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 चल. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. आय होप मी नाश्त्यासाठी खूप लेट नाही केला. कसं आहे, नाश्ता कदाचित वाट बघूही शकतो तुझी, पण न्यायालयाच्या ज्या खुर्चीवर बसून तू निकाल देऊ पाहतोस तिथे जर तू उशीर केलास तर तो कोणासाठी तरी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो. आणि तू रे, तुला तर नाश्त्याची गरजच नाहीये. पप्पा बघा. सुधा, सांभाळ याला. हो, नाहीतर त्याचं हे वागणं त्याला बर्बाद करेल. बरं,
आज मला जरा लवकर जायचंय, मी तुमच्याबरोबर नाश्ता नाही करू शकणार. तुम्ही सगळे नाश्ता करा. करा करा जा. गायत्री, मी आज थोडा लेट येईन. आजही? अहो ऐकलत का, रुमाल. थँक्स. मम्मा, पप्पांची पण कमाल आहे. काय सरड्यासारखा रंग बदलतात. कसं काय माहित, त्या बाईकडे गेल्याबरोबर त्यांच्यातली सगळी कटुता गोडव्यात बदलते. कटुता असो नाहीतर गोडवा असो, जोवर ते स्वतःच्या घरात आहे तोवर ठीक आहे. कमीत कमी आपला त्रास तरी कमी झालाय. मम्मा, कळेलच एक दिवस यांची मुलगी आशा यांना बर्बाद करेल अगदी. पण तरीही यांची लॉयल्टी त्या मुलीबरोबरच असते. काय माहित काय जादू केली त्या मुलीने यांच्यावर. ही ती जादू आहे जी नंतर यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. माय लॉर्ड, मी आजच्या केसची कार्यवाही सुरू करण्याची परवानगी मागते तुमच्याकडे. ठीक आहे बाळा, सुरू कर तू. नानू, असं नसतं म्हणायचं की सुरू कर तू. मग तुम्ही म्हणा की परवानगी आहे. ओ परवानगी आहे. तर आजची केस आहे प्रसिद्ध बिझनेसमॅन सोहनलाल मेहताच्या विरुद्ध. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. काय झालं नानू? इकडे तू. हे काय बाळा आशा की इथून तिथून तू नेहमी सोहनलालवरच येतेस. सोहनलालने असं काय केलंय की ज्याचं पितळ तू दुनियेसमोर उघडं करू पाहतेस बेटा? ते तर वेळ आली की तुम्हाला कळेलच सगळ्यांना. आणि नानू, गुन्हेगार तर गुन्हेगारच असतो. नात्यांचा तिथे काहीही संबंध नसतो. शिवाय तुम्हीच मला शिकवलेत हे की सत्यासमोर स्वतःच्या नात्यांचा बळी देणं हे खऱ्या वकिलाचं कर्तव्यच नाही, तर तो त्याचा धर्म पण आहे. खरंय बाळा, पण यामध्ये गुन्हेगार तुझे बाबा आहेत. हो, आणि ज्या गोष्टीसाठी तू त्यांच्यावर केस करू इच्छितेस बघ, ते चुकीचं सुद्धा असू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेव, डोळ्यांनी पाहिलेलं सत्य सुद्धा कधी कधी खरं नसतं बाळा. नानू, तुम्ही माझा उद्देश नाही बदलू शकत. गुन्हेगार मग कोणीही असो, मी त्याला शिक्षा द्यायला लावणारच नानू. त्यासाठी मला माझ्या नात्यांचा बळी द्यावा लागला तरी बेहत्तर. नानू, मला परत आज लेट झाला. मी निघते नानू. दीर्घायुषी हो. बाय बाय. हे परमेश्वरा, ही काय परिस्थिती आहे की मी माझ्या नातीला यशस्वी होण्याचा आशीर्वाद पण नाही देऊ शकत. चला बघू, यामध्ये विजय कोणाचा होतो, सत्याचा की नातेसंबंधांचा? माय लॉर्ड, प्रॉसिक्युशनच्या मताप्रमाणे खुनाचे सगळे पुरावे मिसेस वर्मांच्या विरोधात आहेत. म्हणूनच त्या रात्री घडलेला घटनाक्रम पुन्हा एकदा मी ह्या न्यायालयासमोर सादर करण्याची परवानगी मागते माय लॉर्ड. परवानगी आहे. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, मिसेस वर्मांनी रूम मध्ये दाखल झाल्यावर हो त्यांनी 3 गोळ्या झाडल्या हे आपल्याला सर्व माहितीये. हो, कारण मिस्टर वर्मांच्या बंदुकीवर मिसेस वर्मांच्या बोटांचे ठसे होते. पण त्याशिवाय मिस्टर वर्मांच्या शरीरामध्ये 2 गोळ्या आणि दुसऱ्याच्या शरीरामध्ये 1 गोळी सापडलेली आहे. माय लॉर्ड, मला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय हो की मिसेस वर्मांच्या बेडच्या बाजूला पडलेल्या त्या 3 गोळ्यांचं रहस्य काय आहे. आपण मुद्द्यावर या. युअर ऑनर, माझा मुद्दा हाच आहे की माझ्या हुशार मित्रांनी खूपच सहजतेने एका निष्पापाला गुन्हेगार आणि एका गुन्हेगाराला निष्पाप ठरवलं आहे. माय लॉर्ड, हा त्या गोळ्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे ज्या मिस्टर वर्मांच्या बंदुकीतून चालवल्या गेल्या होत्या. मिस्टर वर्मांच्या बंदुकीच्या मॅगझिन मध्ये फक्त 3 गोळ्या होत्या आणि गोळ्या झाडल्या गेल्या 6. ह्याशिवाय माझ्याकडे एक असा सबळ पुरावा आहे ज्याने हे स्पष्ट होईल की मिसेस वर्मांनी हा खून नाही केलेला, आणि तो आहे मिसेस वर्मांचा मेडिकल रिपोर्ट. ह्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मिसेस वर्मा ह्या नाईट ब्लाइंडनेसने आजारी आहेत. म्हणजे त्यांना अंधारामध्ये हो काही दिसतच नाही. जर मिसेस वर्मा अंधारात काही पाहूच शकत नाहीत तर मग त्या कुणावर गोळ्या कशा काय चालवू शकतात? माय लॉर्ड, हे सगळे पुरावे हे साबित करतात की मिसेस वर्मांनी हे खून केलेले नाहीत.
माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आपण ह्या केसचे नव्याने इन्व्हेस्टिगेशन सुरू करावे. शिवाय माझ्या क्लायंटला बाइज्जत सोडून द्यावे. दॅट्स ऑल माय लॉर्ड. सर्व साक्षी पुराव्यांची दखल घेतल्यानंतर मिसेस वर्मांना बाइज्जत सोडून देण्यात येत आहे आणि हा आदेश देण्यात येत आहे की हा केसची चौकशी परत सुरू करण्यात यावी. मॅडम, तुमचे आभार मी कसे मानू? तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. मी फक्त सत्याची साथ दिली. ऑल द बेस्ट. थँक्यू. ताई नमस्ते. नमस्ते. हे घे तू. ह. बरं ऐक, रितेश दिसत नाहीये घरात. ते आज लवकर झोपलेत. झोपलाय तो? हो. ह्याची तब्येत बिघडली नाहीये ना बहादूर? अहो, त्याची तब्येत एकदम ठीक आहे मॅडम. पण तुझी वाट बघता बघता कदाचित मीच आजारी पडेन आता. आतापासूनच सुरू झालास? डार्लिंग, हे फक्त पाणी आहे. तू पण ना बहादूर. काय ताई? माझ्यासाठी एक कॉफी आण ना प्लीज. हो आता आणतो ताई. अरे मॅडम, वरती कुठे चालला तुम्ही? म्हणजे तुमचा कोणी क्लायंट वेट करतोय घरामध्ये? ह्या लोकांना मी किती वेळा सांगितलंय की घरात अजिबात यायचं नाही, पण तरीही येतात बघ. मॅडम, तुम्ही इतक्या पॉप्युलर आहात हो की त्या पॉप्युलॅरिटीची प्राइस तर पे करावी लागेल. अच्छा. हो, आणि तू तर इतकी चांगली लॉयर आहेस की माझ्यापेक्षा जास्त तर लोक तुला त्रास देतात. गप्पा बस तू. रेखा ही भाग्याची. रेखा ही भाग्याची. येस. माझं नाव अभिषेक आहे. ऐका अभिषेक, त्याचं काय आहे? मी माझ्या क्लायंट्सना घरामध्ये भेटत नसते. तुम्ही उद्या ऑफिसमध्ये येऊन भेटा. एक्झॅक्टली. मी अजूनपर्यंत तुमचा क्लायंट नाही हो. मला तुमचा क्लायंट बनवा एकदा, मग मी तुम्हाला ऑफिसमध्ये भेटत जाईन. त्याचं काय ना, मी तुमची केस घ्यायची किंवा नाही हे तुमची केस ऐकूनच ठरवता येईल मला. यासाठीच तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटा. हो, आणि अपॉइंटमेंट घेऊनच बरं का. अपॉइंटमेंटसाठी थोडा ॲडव्हान्स? नो थँक्यू. नाउ विल यू प्लीज एक्सक्यूज मी? कदाचित तुम्हाला नाही माहित की मी कोण आहे. मला तुमची माहिती असण्याची मुळीच आवश्यकता नाहीये. बहादूर. काय ताई? ह्या साहेबांना घराबाहेर बाइज्जत सोडून ये. ठीक आहे. चला साहेब या. कमाल करतेस तू. मी समोर असताना कुणा दुसऱ्याबद्दल विचार करतेस तू? युअर ऑनर, हे मला कधीही मान्य होणार नाही. बाबांबद्दल विचार करत होते. ओ, जर योग्य विचार करतोय मी तर तुम्ही रघुवंशी सोहनलाल यांचा विचार करताय ना? हो, ते नात्याने काय लागतात तुमचे? हा, वडील, ज्यांच्या रोखाने तुम्ही जाळं फेकलंय आणि ज्या जाळ्यामध्ये ते फसत चालले आहेत. अहो, तुम्ही त्यांच्याबद्दल विचार पण करता?
खरंय. इमोशनल अटॅचमेंट. ओ, एका बाजूला इमोशनल, एका बाजूला जाळ. हे कोणतं इमोशनल जाळ आहे? तुला नाही समजणार बघते. उद्या नानूंचा वाढदिवस आहे. बाबा पण असतीलच बघ तिथे. मला नाही वाटत की अशा ऍटमॉस्फिअर मध्ये काही कुठे कमी जास्त व्हावं तिथे. खूप विचार करतेस तू. हे विचार करण्याचं काम कोर्टावर सोडून दे. तू आराम कर बघू. वा वा वा. पूजा झाली का? हो झाली. दीर्घायुषी हो बेटा, दीर्घायुषी हो. याला म्हणतात पूर्ण आत्मसमर्पणाचं गोड फळ. आता या सुक्या कोरड्या ब्रेडला बघ. जेव्हा आपण याला गोड चहात बुडवतो तेव्हा हा चहाचा पूर्ण गोडवा आपल्यामध्ये शोषून घेतो. पूर्ण आत्मसमर्पण. म्हणूनच वयोवृद्ध सांगत असतात की आयुष्यात जे काम कराल तुम्ही त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून टाका. पूर्ण आत्मसमर्पण. वा 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 वा. अरे वा, आलीस का तू बाळा? हो हो बरोबर आहे. आज शिला तुझी वेळ आहे. दे दे, तू आशीर्वाद दे. कसं बोलताय तुम्ही बाबा? बरोबर आहे, नाहीतर काय. आशीर्वादाच्या निमित्ताने तुझ्या पाया पडून तुझ्या पायाखालची जमीन सरकवेल ही. नानू, तुमच्या ह्या कडू गोष्टी माझा उद्देश नाही बदलू शकणार. अगदी मला माहितीये बाळा, अगदी मला माहितीये. बट दॅट इज व्हॉट माय जॉब इज. टू सेंड द क्रिमिनल्स वेअर दे बिलॉंग टू. सरळ तुरुंगामध्ये. बाबा नमस्ते. अरे दीर्घायुषी हो बाळा, दीर्घायुषी. पण बाळा, यू कॅनॉट बी द प्रॉसिक्युशन, जज, लॉयर, विटनेस ऑल बाय युअरसेल्फ. पुराव्यांच्या आणि साक्षीदारांच्या मदतीनेच कायदा आपले निर्णय घेत असतो. अन्यायाला न्यायात बदलवणाऱ्या बहुरूप्यांना खूप पाहिलंय मी. हो, आणि त्यांच्या चेहऱ्यावरून बुरखा हटवणं, हो तेच माझं काम आहे. चला येते मी. नानू, हॅपी बर्थडे. मी तुमच्यासाठी केकही आणलाय. अरे वा, सो स्वीट. तुला माझा बर्थडे लक्षात राहिला. सांभाळ हिला. ही ज्या रस्त्यावर चालली आहे तिथे हिला काही होऊ शकतं. मला चिंता आहे हिची. यासाठीच मी तुला हे सांगतो. पाहिले आहेत नशिबाचे फासे उलटे सभोवती. होत आहे रोज रोज तमाशा सभोवती. रेखा ही भाग्याची. रेखा ही भाग्याची. हे बघ सोनलाल, तुझं काम तर होऊनच जाईल. अरे होईल काय असं समज झालंच म्हणून.
तू बस नेहमी असंच बोलतोस. हे बघ, मला तू ह्या तुझ्या गोडगोड बोलण्याने नको भुरळ पाडूस. अरे बोलण्याने भुरळ पाडण्याचा प्रश्नच नाहीये. आपण पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न तर करतोच आहोत ना. हे ऐकून ऐकून मला 4 दिवस झाले आणि तुलाही बकवास करून 96 तास. हॅव यू लॉस्ट इट? नॉट येट. तरी जेव्हा हरून जाईन तेव्हा तुझं काय होईल हे मलाही नाही माहित. मी माझ्या मुलीच्या हर एक चालीपासून 4 पावलं पुढे राहू इच्छितो. आणि तुला माहित नाहीये ती किती हुशार आहे. आपली एक चूक आपल्याला खूप मागे ढकलू शकते. रिलॅक्स. एक माणूस तुला बघ सारखा चकवून निघून जातो, तू त्याला तर पकडू शकत नाहीस. हे बघ जरा ऐक तू. तो माहित नाही कसा कुठे गायब होतो. बस मग त्याला जमिनीने खाल्लं की आकाशाने घेऊन टाकलं? हा, शोध घे त्याचा. आपल्याला 24 तास आहे, फक्त 24 तास. हो, नाही तर काही तासांचे सोबती राहायचो मी पण, शिवाय तू पण. मम्मा मम्मा बघ, मला खूप झोप येते. ओ बेबी, झोप येते तर जा आणि झोप तू. अजय, काय बघतोयस तू? कुठे काय, नशिबाच्या रेषा बघतोय. किती विचित्र असतात ना ह्या रेषा. ज्यांना समजून घ्यावं असं प्रत्येक माणसाला वाटतं, तरीही समजणं फार अवघड आहे बघ. हो, आणि काही लोक असेही असतात जे स्वतःचं नशीब स्वतः लिहितात. वाह, क्या बात है. शेवटी वकीलच आहेस तू. हो, ती आहेच मी. हेच खरं तत्व आहे. हो, आणि हाच माझ्या आयुष्याचा सिद्धांत आहे बर का. गुड. हो, आणि म्हणूनच तू खूप चांगली वकील आहेस. अजय, तुमचं कौतुक संपलं असेल तर तुम्ही मला लिफ्ट द्याल का प्लीज? मला उशीर होतोय. अरे, तुला एकदा लिफ्ट देऊन तर मी आयुष्यभरासाठीचा ड्रायव्हर झालोय. मला लेट होतोय, प्लीज चल ना तू. सॉरी, मी चर्चगेट व्हाया बोरिवली बिलकुल नाही जाणार. असं म्हणतोस? ठीक आहे, तू यापुढे माझ्याशी अजिबात बोलू नको. नाराज झालीस का? सोड तू मला. अगं, मी मस्करी करत होतो. सॉरी. एकदा अजून सॉरी म्हण बघू. सॉरी. आता ठीक आहे, चल मग. पल्स रेट चेक केला? ते तर आशाने तुला सांगितलंय फोन करायला.
आणि तसही तुझ्या त्या सणकी मुलीवर कोण गोळी चालवेल? हिम्मत नको सोडू बाळा. हिम्मत तर तो सुद्धा नाही हरत आहे बाबा. एका श्वासासाठी लढतोय तो.